ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला, ज्यात धावपट्टी, हँगर आणि इमारतींचं नुकसान झाले। यात सुकूर, नूरखान, सरगोदा, बोलारी, जकुबाबाद आणि रहीम यार खान या एअरबेसचा समावेश आहे। मॅक्सार टेक्नॉलॉजीनं सॅटेलाइट फोटो घेतलेत। भारताचं यशही यामुळे उघड झाले। भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय। प्रत्येक ध्येयासाठी सज्ज, मिशन यशस्वी असं या व्हिडिओमध्ये दाखवलंय। भारताच्या नौदलाची ताकद यात दिसते। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आली। या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आली आहे। रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींची याबाबत बैठक पार पडली आहे। भारत-पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्ताननं देखील पाकिस्तानवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय। त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय। बलूच आर्मीच्या मेहरंग बलूच इतलाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। भारतानं उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी कॅम्पला पाकिस्तान आता मदत करतोय। उद्ध्वस्त केलेले दहशतवादी कॅम्प पाकिस्तान सरकार पुन्हा उभारणार आहे। पाकिस्तान सरकारनं दहशतवादी कॅम्प उभारण्याची घोषणा पंतप्रधान शरीफ यांनी केली। सोबतच मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला 1 कोटींची मदतही सरकार देणार आहे।